गुड मॉर्निंग. आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या अयाम इज इन किटी चॅनलवर. नमस्कार, मी अयाम. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत गुजरातमधील एक फेमस सापुतारा हिल स्टेशन. आम्ही घरून निघालो तेव्हापासूनच खूप पाऊस होता. पावसामध्येच आम्ही बरेचसे स्पॉट एक्सप्लोअर केले आणि काही स्पॉट्स एक्सप्लोअर करता आले नाही आणि जे एक्सप्लोअर केले ते शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही सगळ्यात आधी सापुतारा म्युझियम एक्सप्लोअर केलं. पहिल्यांदा हे बाबा काय वाजवत होते हे माहीत नव्हतं, पण म्युझियम फिरून आल्यानंतर ते नेमकं वाद्य काय त्याचं नाव. म्युझियममध्ये जाताना आधी आम्ही तिकीट काढलं आणि पहिल्यांदाच आम्ही जुन्या काळातील स्टोअर मशीन बघितलं. हे इतकं जुन्या काळातील स्टोअर मशीन, ही स्टोअर मशीन जणू मातीनेच बनवलेली दिसत होती. पण जुन्या काळातील लोक यात स्टोअर कसे करत होते. मग नंतर सुंदर असा बैलगाडा, शेतकरी वर्ग, नंतर हे आरसा कळत नव्हतं काय. शिवाय त्याला बघून खूप हसत होता. त्यानंतर आम्ही गुजरातमधील वेगवेगळ्या जमाती जसं भील, कुंभी, आदिवासी, वारली यांच्या झोपड्या बघितल्या. त्यांची खाण्याची पद्धत कशी होती किंवा ती कोणत्या प्रकारची भांडी वापरत होती किंवा स्टोअर करण्यासाठी वेगवेगळे साधन काय होते हे बघितलं. त्यानंतर हे लोक फिशिंग किंवा मासेमारी करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची साधनं वापरत होती हे बघितलं. त्यानंतर आम्ही गुजरातमधील फेमस अशी वारली पेंटिंग बघितली. पहिल्या वारली पेंटिंगला बघितल्यावर त्यात असं वाटत होतं की वाघ, त्यानंतर झाडं, शेतकरी शेती करताना, चंद्र, सूर्य, एक लहान मुलगा त्याच्या आईला ओढून घेऊन जाताना, पाणी भरतं. त्यानंतर आम्ही म्युझियममधले नकली पक्षी बघितले, पण त्यांना बघितल्यावर जणू ते खरं जे पक्षी असल्याचा भास होत होता. या व्हिडिओमध्ये दिसणारी ही घुबड जणू मलाच पकडायला आली असं मला भासत होतं. त्यानंतर येथील जमाती कोणकोणत्या प्रकारचे अलंकार घालत होते आम्ही ते एक्सप्लोअर केलं. त्या मोस्टली चांदीचेच अलंकार दिसून आले. त्या अलंकारामध्ये बांगडी, करगोटा, येल्या, मोठमोठे चांदीचे हार, कडेवाडे असे सगळ्या चांदीच्याच वस्तू दिसत. त्या बायका एवढं जड चांदीच्या वस्तू घालू कशा शकतात. इथे एक छोटीशी नोज म्हणजे नाकातली नथ जड होते माणसाला. त्या काळात एवढे जड दागिने घालणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही बाबा. त्यानंतर आम्ही या जमातीतील वेगवेगळे वाद्य बघितले. त्या वाद्यांमध्ये ढोल, थाली, ढाक, घांगली, तुरथाली, सांगळ, सुतारिया, तरपो, डेरो, टुनटुनी आणि तबला असे वेगवेगळे नवीन न बघितलेले वाद्य दिसले.
त्यानंतर आम्ही मानव उत्क्रांती म्हणजेच आधुनिक मानव कसा तयार झाला याची यात्रा बघितली. त्यामध्ये 50,000 पूर्वी आगीचा शोध कसा लागला ते बघितलं. शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे दगड हे बघितले. त्यानंतर मातीच्या भांड्यांचा शोध कसा लागला किंवा भट्टी कशी तयार झाली हे बघितलं. त्यानंतर परत जनावरांच्या खालीपासून वस्त्र कसे तयार करण्यात आले हे बघितलं. घातक जीवांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळे हत्यारे बघितली. मानव हा वेगवेगळ्या प्रजातींपासून तयार झालेला आहे. त्यातली पहिली प्रजाती आहे सहेलोथ्रोपस. ही सुमारे 7 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात होती. ही मानवाची पहिली प्रजाती असावी अशी दाट शक्यता आहे. दुसरी आहे ओरुरिन प्रजाती. ओरुरिन ट्युजेनेसिस ही होमोनिनी उपकुलातील जाती असावी असे मानतात. 61 ते 58 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात असते. तिसरी आहे ऑर्डिपिथेकस प्रजाती. कपीच्या मुख्य वंशापासून वेगळी झाल्याने मानवाची ही सर्वात आधी. चौथी आहे ऑस्ट्रोपिथेकस प्रजाती. ही 30 लाख वर्षापूर्वीची असावी. या आकारमानानुसार जे 4 प्रकार पडतात: ऑस्ट्रलोपिथेकस ॲनामन्सिस, ऑस्ट्रलोपिथेकस ॲरी. पाचवी आहे पॅराथ्रॉपस. शेवटची प्रजाती आहे होमो प्रजाती. त्यातील होमोसेपियन्स आजचा घडीत हयात असलेला मानवाचा सर्व जाती म्हणजे होमोसेपियन्स जाती आहेत 2 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या. मग आम्ही पुढे या जमाती कसे सण साजरे करत होते किंवा कसे उदरनिर्वाह करत होते ते बघितलं. तिथे हिंदू संस्कृतीमध्ये असलेले सर्व देवदानवांचे मुखवटे होते. त्यात रावण, बेताळ, गणपती, बकासूर, गुरुदेव दत्त, सप्तशृंगी माता, वेगवेगळ्या देवी देवतांचे मुखवटे होते. आणि शेवटी म्युझियममधून फिरून आल्यानंतर हे बाबा काय वाजवत होते ते वाद्य कळलं. त्याला टर्पो असे म्हणतात आणि ते एक आदिवासी वाद्य असून येथील फेमस वाद्य आहे. त्यानंतर आम्ही सापुताऱ्यातलं एकदम छोटूसं फिश ॲक्वेरियम एक्सप्लोअर केलं. तिथे आम्ही मग एंजल फिश, फ्लॉवर, थॉर्न रेड अँड ग्रीन फिश, डॉलर फिश, गोल्ड फिश, किसिंग फिश. मला सगळ्यात जास्त ही किसिंग फिश आवडली होती. त्यानंतर टायगर शार्क फिश अशा वेगवेगळ्या फिशचे प्रकार बघितले.
त्यानंतर आम्ही छान असा गरम गरम मका खाऊन सुंदर अशा पावसाचा आनंद घेत शेवटी घरी निघालो. दॅट्स फॉर ऑल द डे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.